म्हणा अगदी रंगताना ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतो. तुकाई देवी फायटर्स पिंपरगड संघ आपण पाहतोय क्वार्टर फायनल मध्ये या ठिकाणी जरूर नक्कीच दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅच द्यायचा राहिलाय. आशिव भंडलकर मॅन ऑफ द मॅच आहेत. आशिव भंडलकर आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मॅन ऑफ द मॅच बॉक्स मध्ये या ठिकाणी यायचंय. आणि मी सन्माननीय माऊली शेठ बोराडे आपले शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत. माऊली शेठ बोराडे आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी यावं. चौकार 4 धावा भिडू दे साऱ्या गगन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहोत श्री तुकाई देवी फायटर्स पिंपरखेड. 33 धावींची कामगिरी आपल्या टीमला नक्कीच केली गेली आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स देखील आशिभाऊंच्या मार्फत येताना आपल्याला पाहायला मिळालं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना आपण या ठिकाणी नक्कीच देत आहोत. आणि इथे या दरम्यान आपण पाहतोय फटका खेळला, झेल देखील टिपलाय. फलंदाज बाद. संघ मालक स्वतः क्रिकेट महावितरण अधिकारी मंचर विभागाचे विशाल भाऊ नेटके साहेब या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच होते. एक चौकार त्यांनी खेळला आणि तदनंतर विशाल भाऊंना परतीचा प्रवास या ठिकाणी नक्कीच करावा लागतोय. विकेट देखील या ठिकाणी येताना अगदी आपल्याला पाहायला मिळते टीमच्या माध्यमातून. 4 धावा या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय दीपिका डेअरी फार्मचे सर्वे सर्वा जगदंबा वॉरियर्स खोडसचे संघमालक सन्माननीय डॉक्टर श्री सतीशजी पानमन सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुशीलजी गायकवाड आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. अक्षयजी खरमाळे आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. सलीमभाई तांबोळी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. भिडू दे साऱ्या गगनात सर्वज्ञ मंडप अँड डेकोरेटर्स सचिन शेतलोंडे यांचं देखील कौतुक असेल. प्रमोद दादा एरंडे यांच्या वतीने त्यांचं कौतुक केलं जात आहे. हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच सुरेख असेल. सामन्याकडे तो लक्ष देऊयात. एक महत्त्वपूर्ण सामना आहे कारण डू ऑर डाय परिस्थिती आहे. जिंकायचंय, काही अंशी आपलं आव्हान आपलं जिवंत ठेवायचंय, पण जर पराभूत झालात तर या ठिकाणी आपण पाहतोय
बाय बाय करावं लागणार आहे या क्षणावरती स्पर्धेला. 8 धावा धावफलकावर आहेत. फटका इथे सुरेख खेळला. या दरम्यान क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. 4 धावा आहेत. भिडू दे साऱ्या गगनात. पाहायला मिळत आहेत. 12 पर्यंत समीकरण इथे नक्कीच पोहोचलं गेलं टीमचा. सावध मैदानावरती या ठिकाणी आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक टाकण्यासाठी चैतन्य कुलकर्णी गोलंदाजी मार्कवरती त्यांना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. हवे चैतन्य द्वारा हा चेंडू इथे या दरम्यान आपण पाहतो नक्कीच सुरेख असेल. अप्रतिम या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. सन्माननीय श्री डॉक्टर सतीशजी पानमन सर या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्ह सामन्यांचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत असेल. क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा आहेत. फटका असा 18 धावा धावफलकावरती. ओ या दरम्यान फसलाय फटका. झेल त्या ठिकाणी टिपला जाईल. फलंदाज इथे मात्र बाद. विकेट. अठरा धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात त्या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळत आहे. आंबेगाव तालुक्यातला हा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता श्री वाकेश्वर क्रिकेट क्लब पेठ संघ. इथे या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच फटका खेळलाय. चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 4 धावा आहेत. भिडू दोन या ठिकाणी आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं चालू आहे. विकेट देखील 2 गेलेत. 2 अंकाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत. पव्यात इथे या दरम्यान आपण पाहतोय फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. 1 धाव आली. दुसरीचा होतोय प्रयत्न. 2 धावा सुरेखरित्या अगदी पडून पूर्ण होत आहेत. 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जरूर 2 धाव्याने धावफलक हलकीची पुढे जाताना पाहायला मिळतील. 24 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक असेल. दुसरा दिवस आहे आपल्या या स्पर्धेचा. नक्कीच आपण पाहतोय काल आपण गाव चॅम्पियन लीग नक्कीच संपन्न केली. आज या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतंय. आजपासून 4 तालुक्यातले 16 संघ या ठिकाणी आपल्याला येताना पाहायला खेळताना या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सर्वांचं या ठिकाणी नक्कीच कौतुक असेल. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय सर्वांनी या ठिकाणी जरूर केलं गेलं. षटक क्रमांक इथे या ठिकाणी तिसरं टाकण्यासाठी अविनाश रोकडे गोलंदाजी मार्कवरती आपल्या इथं जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. 24 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरेचशा ठिकाणी दातृत्व आहेत, बरेचसे नेतृत्व आहेत आणि या नेतृत्वांवरती खोडत प्रीमियर लीग 2025चा हा 7व्या पर्वाचा रणसंग्राम आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू आणि अविनाश रोकडेला पहिल्याच चेंडूवरती षटकार. धावफलक या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच 30 पर्यंत समीकरण इथे पोहोचलं गेलंय. या दरम्यान आपण पाहतोय फटका खेळला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे सिंगल, जरूर त्यांना पाहायला मिळणार आहे. सिंगल, केवळ सिंगलच इथे आपण पाहतोय. समाचारात नक्कीच सूर ठेवावे लागेल, कारण अविनाश रोकडे त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवरती षटकार जरूर आलाय. पण समोरच्या संघाला देखील मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करायची, कारण यादीचा सामना आपण पाहतोय. 30 चेंडू 52 धावेंचा अक्षरशः चेस करता आला नाही. तिथे फटका फसलाय, झेल टिपला जातोय. फलंदाज इथे बाद. तिसरा धक्का संघाला बसला जाईल. एकतीस धावा तिन्ही गड्यांच्या मोबदल्यात धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 जे मार्गस्थ असेल तर उर्वरित त्या ठिकाणी टीमचा खेळ आता पाहायचा कचरीत नसणार आहे. दुसरा दिवसामधला एक संघ असेल बक्षीस पात्र फेरीत पोहोचणारा. इथे आपण पाहतोय फटका जरूर खेळलाय, झेल सुटला गेलाय आणि चेंडू सीमा पार जाईल. चौकार, 4 धावा आहेत. भिडू दे साऱ्या गगनात लाल. फलकावरती एक षटकार देखील आलाय, चौकार देखील या ठिकाणी अविनाश वरती आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वाच्या क्षणावरती महत्वाची धावसंख्या या ठिकाणी जमवण्याचं कामकाज इथे नक्कीच होत आहे. हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच खेळायचा एक होता, इरादा एक होता आणि घडलंय एक, असं नक्कीच काही काळ वाटलं जात आहे. पव्यात उर्वरित त्या ठिकाणी आपण पाहतोय टीमचा खेळ आता कशा असणार आहे, कशा माध्यमातून या ठिकाणी खेळ अगदी साकारतायत टीम आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इथे फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी सुरेखरित्या पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावेच्या सहाय्यानं षटक देखील संपलं. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 धावा या धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी परवेज मोमीन या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. परवेज मोमीन द्वारा आता नक्कीच पाहायचे कशा रीतनं टीमसाठी आपला एफर्ट्स ते हे 6 चेंडूमध्ये या ठिकाणी देणार आहेत. बिगेट या दरम्यान नक्कीच केलाय, पहिल्याच चेंडूवरती आसमान दाखवलंय. षटकार, 6 धावा. फटका असा धुवाधार. त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
43 पर्यंत समीकरण इथं नक्कीच टीमचं पोहोचत आहे. पाहूयात उर्वरित. हा चेंडू या दरम्यान पाहायला मिळेल. एक तर धाव खराब क्षेत्ररक्षण त्या दरम्यान. खराब क्षेत्ररक्षण. चौकार. 4 धावा आहेत. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. केवळ 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 पर्यंत समीकरण या ठिकाणी टीमचं पोहोचताना आपल्या जरूर नक्कीच पाहायला मिळत आहे. इथे या दरम्यान आपण पाहतोय षटकार. त्रेपन्न धावा धावफलकावर या ठिकाणी तर आपला जरूर नक्कीच पाहायला मिळतील. फटकेबाजी या ठिकाणी नक्की सुरूच आहे. पाहूयात. तिथे फटका खेळला आपण पाहतो क्षेत्राच्या दूरवरती आहेत. अडवला जाईल चेंडू या ठिकाणी 2 धावा तर येताना पाहायला मिळत आहेत. फार महत्वाचा या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच खेळ. तुम्ही पाहताय टेनिस क्रिकेटचा हा महारण संग्राम आपल्याला जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. 55 धावा या धावफलकावर येताना जरूर नक्कीच पाहायला मिळतील. 55 धावा धावफलकावरती बिग हिट या दरम्यान जरूर केलाय. चेंडू सीमा पार. षटकार. 6 धावा आहेत. फटका. तर त्या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या 3 षटकांपर्यंत असं काही काळ वाटलं गेलं होतं की आता धावा होत नाहीत की काय पेट टीमच्या, पण इथे धावा होताना आपल्याला तर नक्कीच पाहायला मिळाल्यात. एक धाव येताना पाहायला मिळते. दुसरीचा होतोय प्रयत्न. एकच धाव या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. फलकावर या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. एक अंतिम षटक या इनिंगचं आपल्याला पाहायला मिळेल. इथे या दरम्यान फटका जरूर खेळला क्षेत्राच्या दूरवरती. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा आहेत. वारंवार चौकार अगदी आपण बघतोय. असं काही काळ सुरुवातीला असं वाटलं गेलं की भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरूळ टीम आता सामन्यावरती वर्चस्व पकडला जातोय की काय, पण तदनंतर फलंदाजांनी केलेली अप्रतिम कामगिरी पेट टीमच्या. चौकार पुन्हा एकदा येताना पाहायला मिळत. भिडू दे. 70 धावा धावफलकावरती आहे. सत्तर धावा धावफलकावर त्या ठिकाणी आपण पाहतोय. सौरभ अप्रतिम कामगिरी आपण पाहतोय. संघ अडचणीत होता आणि त्या अडचणीतून या ठिकाणी मार्ग काढण्याचं कामकाज या ठिकाणी आपल्याला होताना जरूर नक्कीच पाहायला मिळालंय. पाहूयात. इथे हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय डॉट असेल ज्यांच्या माध्यमातून ओव्हर ट्रान्स सौजन्य आपल्याला ठिकाणी नक्कीच मिळालं गेलंय. ते सन्माननीय मोरिया कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपरचे सर्वे सर्वा नितीन शेठ चौधरी या ठिकाणी उपस्थित
होत आहेत. नितीन शेठ चौधरी आपल्या या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सौरभ या ठिकाणी बाद होतोय. वैयक्तिक 48 धावेंची कामगिरी करत सौरभला माघारी परतावं लागतंय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित त्या ठिकाणी आपण पाहतोय अजूनही 2 चेंडू टीमकडे असेल. सौरभनं अप्रतिम कामगिरी केली. 48 धावेंची कामगिरी या ठिकाणी आपण पाहतो नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. सत्तर धावे 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतील. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ हा अजून देखील या ठिकाणी बाकी आहे. पाहूयात या 2 चेंडूमध्ये कशरीतनं कामकाज इथे टीमचं होताना पाहायला मिळणार आहे. हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला गेला. एक धाव आली. दुसरीचा होईल का प्रयत्न नक्कीच केला जातोय. 2 धावा या ठिकाणी तर आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतात. तिसरीचा प्रयत्न या दरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे या दरम्यान आपण बघतोय फलंदाज बाद असेल. तिसऱ्या धावेमध्ये फलंदाज इथे बाद होतोय. धाव बाद. क्रिकेट म्हणजे हुकला आहेत तयार पुनश्च एकदा. इथे हा चेंडू खाली राहायला जाईल. सिंगल तर या दरम्यान येताना पाहायला मिळते. दुसरीचा होईल का प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी तर आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतात. तिसरीचा होतोय प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद असेल. 74 धावा इथे बनवल्या गेल्यात. 5 षटकांमध्ये 75 धावा बनवायच्यात भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरुळ पारगाव टीमला.
30 चेंडू आणि 75 धावेंचं आव्हान या ठिकाणी नक्कीच संघापुढे आहे. 30 चेंडूमध्ये 75 धावा संघाला या ठिकाणी नक्कीच बनवायच्या आहेत. पाहूयात कशा माध्यमातून या ठिकाणी या 75 धावा बनल्या जातील, बनवल्याच जाणार आहेत. सलामीची जोडी गणेश लांबकडे, दुसऱ्या बाजूने वैभव डुकरे आपण पाहतोय. सुरुवातीपासूनच या ठिकाणी विस्फोटक खेळ या ठिकाणी टीमला नक्कीच साकार करावे, दाखवावे लागेल. या सामन्यातला आपण पाहतोय विजयी संघ धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी या संघासोबत लढण्यासाठी नक्कीच सज्ज असणार आहे. शिवाजी पहिलं षटक टाकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय जो तयार होताना आपल्याला ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. शिवाजीकडे पहिलं षटकाची जबाबदारी दिली तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय वैभव डुकरे आहेत. काय करामत इथे नक्कीच आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये एवढ्या धावा नव्हत्या, पण तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय इथे नक्कीच त्यानंतर धावा होताना पाहायला मिळाल्या. काय करामत या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच होताना पाहायला मिळते. महावितरण अधिकारी आपण पाहतोय इथे स्वतः संघ मालक विशालजी नेटके आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळत आहेत. आपल्या टीमचं त्यांनी नक्कीच क्षेत्ररक्षण सगळीकडे सजवलं, पण त्यांना नंतर स्वतःलाच प्रश्न पडला का माझी जागा कुठे आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये आता पुन्हा एकदा बदल होताना आपल्या ठिकाणी थोडंसं पाहायला मिळाला. पाहूयात. हॅलो हॅलो ऐकतोय बोला. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय, एक धाव त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल. खराब क्षेत्ररक्षण तिथे. बोला ना. ज्यांच्या मार्फत या ठिकाणी आपण पाहतो ट्रॅक्टर सौजन्य आपल्याला ठिकाणी नक्कीच मिळाले गेले. शंभो महादेव देवस्थान ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण दादा थेटे यांचं देखील नक्कीच अभिनंदन असेल, स्वागत देखील या ठिकाणी असेल. फार मोठं सहकार्य लक्ष्मण दादा थेटे यांचं देखील आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतंय. गणेशच्या बॅटमधनं चेंडू जाईल सीमा पार, मिळेल चौकार, 4 धावा आहेत. भिडू दे. या आधीच्या सामन्यात आपण पाहिले 30 चेंडू 52 धावेंचा सामना होताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. या सामन्यात 30 चेंडूमध्ये 75 धावेंचा डोंगर आहे आणि हा डोंगर आपण पाहणार आहोत आता कशा रीतीने नक्की सर केला जाईल हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल. वेळ वाचवा विनंती आहे पेट टीम. खूप वेळ अजून आपल्याकडे 2 सामने आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे. 2 सामने नंतर अजून खेळायचे आहेत, त्यामुळे नोंद असू द्या. जाव्यात मैदानात इथे नक्कीच तयार. हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता, त्यावर ते नक्कीच यशस्वी होताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट चेंडू इथे आपण पाहतोय. डॉट निर्धाव चेंडूंचा समाचार जर नक्की सुरू राहिला गेला तर संघाला अडचण निर्माण होऊ शकते. भैरवनाथ क्रिकेट क्लब शिंगवे परगाव टीमला ठिकाणी आपण पाहतोय. हो, फुलटॉस चेंडू या दरम्यान आपण जरूर नक्कीच पाहतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडूवरती येईल जरूर. एक धाव त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने चालणार नाही. 15ची सरासरी प्रति षटकामागे या ठिकाणी संघाला ठेवावी लागेल. प्रति षटकामागे 15 धावींची सरासरी नक्कीच ठेवावी लागेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातले 4 चेंडू झाले, 2 चेंडूचे बाकी असतील. यात बाकी 2 चेंडूवरती वैभव डुकरेला या ठिकाणी आपण पाहतोय मोठी फटकेबाजी या ठिकाणी नक्कीच करावी लागेल. करणं फार नक्कीच संघाला अगदी गरजेचं आहे. पाहूयात. इथे फटका या दरम्यान नक्कीच फसलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सौरभ द्वारा आपण पाहतोय अप्रतिम झेल टिपला जातोय. पहिला धक्का या ठिकाणी बसला जाईल भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरुळ पारगाव टीमला. क्रिकेट
नवीन फलंदाज परवेज मोमीन मैदानावर त्या ठिकाणी आपल्याला जरूर जाताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पाहूयात परवेज 12 कसरतनं कामकाज होईल. पहिले षटक अंतिम स्थितीकडे आहे. शिवाजी आपण पाहतो एक विकेट नक्कीच मिळवली आहे आणि धावफलकावरती केवळ 6 धावा या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच जे पाहायला मिळत आहेत. सज्ज कामगिरी या ठिकाणी नक्कीच करावी लागणार आहे. महत्वाची कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच करावी लागणार आहे टीमला. साजेसा खेळ, अप्रतिम खेळ साकार करून नक्कीच या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. पाहूयात काय रणनीती या ठिकाणी टीमची आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. करावं लागेल, लढावं लागणार आहे टीमला. करणं तर गरजेचंच आहे. व्हेरी इम्पॉर्टंट मॅच आहे. अतिशय महत्वाच्या ठिकाणी आपण पाहतोय जबाबदारी यात करामत नक्कीच टीमच्या द्वारा कशारीतनं केली जाते हे पाहूयात. हो, या दरम्यान आपण पाहतोय फटका खेळायचा होता. चेंडू पोहोचला एकीकडे. एक धाव या ठिकाणी येताना जरूर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. 7 धावा धावफलकावरती केवळ आहेत. केवळ 7 धावा आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री नितीन शेठ चौधरी, मोरिया कंस्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स यॉन्स कडून ओहोर संपली. की शिल्लक असेल टीमला 68 धावेंची गरज आहे. सामना लांब होत चाललाय. भैरवनाथ क्रिकेटला मंगरूळ पारगाव टीमला या ठिकाणी आपण पाहतोय. पाहूयात पहिला चेंडू या ठिकाणी अजय या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम नक्कीच टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा इरादा आहे जरूर, पण तो या ठिकाणी इराद्यावरती यशस्वी कामकाज या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी जरूर नक्कीच पाहायला मिळत नाहीये. एक एक धाव फार महत्वाची नक्कीच आहे टीमला. अतिशय महत्वपूर्ण खेळ टीमला नक्कीच साकारायचा आहे. फटका सुरेख याची गरज नक्कीच आहे. षटकारांची मालिका जर सुरू केली गणेश लामखेडेने तर नक्कीच काहीतरी होऊ शकतं. फटका असा चौदा धावा धावफलकावर या ठिकाणी आहेत. गोलंदाज चला पटपट या. पेट टीम आपण खूप टाइम घेत आहात. 2 सामने आहे यानंतर अजून. टीम मीटिंगला आता वेळ नाहीये याची नोंद घ्या. 14 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळेल. ब्लॉकहोल मारा त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्राच्या दूरवरती आहे. चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. 4 धावा आहेत. भिडू पाहायला मिळते 18 धावा धावफलकावरती आहेत. 75 धाव्यांच्या ठिकाणी आपण पाहतोय. इथे नक्कीच कामकाज इथे नक्कीच या ठिकाणी आपण पाहणार आहोत कशरीतनं होईल. हा चेंडू इथे खराब असेल. वाईड बॉल. गोलंदाजाची चुकली साई.
75चा पाठलाग टीमला करायचा. 19 धावा फलकावरती आहेत. उर्वरित त्या ठिकाणी आपण पाहतोय खेळ इथं नक्कीच कशा रीतनं होणार आहे. ओ हा चेंडू खराब आहे. वाईड चेंडू असेल. एक धाव गोलंदाजाची तर चुकली साईड आणि 21 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय रणनीती या ठिकाणी आपण पाहतोय इथे नक्कीच होणार आहे. क्रिकेट आणि संगीताचा देखणा मिलाप खोडद नगरी वरती या ठिकाणी आपण पाहतोय. सर्वज्ञ मंडप अँड डेकोरेटर सचिन शेत लोंढे यांचं कौतुक असेल. त्यांच्या माध्यमातून इथे या ठिकाणी आपण पाहतोय आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामकाज या ठिकाणी केलं जातंय. लॉंग स्टॉप चेंडू सीमा पार येतोय चौकार. ट्वेंटी 25 धावा धावफलकावर या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच जे पाहायला मिळत आहेत. 25 पाहूयात सामन्यामध्ये पुन्हा एकदा भैरवनाथ क्रिकेट क्लब मंगरूळ टीम या ठिकाणी येताना आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळतात. कारण इथे माहिती आहे प्रत्येक चेंडूवरती बिग हिट फार महत्वाचा आहे. मोठा फटका या ठिकाणी आपण पाहतोय फार गरजेचा आहे. आणि हे फटकेबाजी या ठिकाणी आपण पाहतोय सुरू राहिले गेले तर संघ देखील या ठिकाणी आपण पाहतोय मजबूत स्थितीत राहिल्याशिवाय राहणार नाही. पाहूयात पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच तयार आहेत. उर्वरित कामकाज ओ हा चेंडू ब्लॉक मारा या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल. त्या दरम्यान येताना जरूर नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सिंगलच्या सहाय्यानं धावफलक देखील या ठिकाणी पोहोचेल. 26 धावा आहेत. 2 षटकांचा खेळ इथे आपण पाहतोय नक्कीच समाप्त आहे. धावफलक 26 धावा आहेत. 18 चेंडू 49 धावेंची गरज. 18 चेंडू आणि 49 धावेंची गरज या ठिकाणी संघाला नक्कीच जिंकण्यासाठी आहे. शिवाजी आपल्या कोट्यातलं दुसरं षटक टाकण्यासाठी आता सज्ज होतो आहे. पहिलं षटक शिवाजीनं आपण पाहतोय केवळ 7 धावेंचं टाकलं गेलं होतं. या षटकामध्ये आपल्याला नक्कीच पाहायचं आता काय करामत करतो आहे. हा चेंडू नक्कीच सुरेख. या दरम्यान विकेट फलंदाज परवेज मोमीन बाद. क्रिकेट म्हणजे आणि आपण पाहतोय 25 धावफलकावरती बॅटर चैतन्य कुलकर्णी मैदानावरती या ठिकाणी जरूर जाताना पाहायला मिळतोय. खेळाडूंना विनंती आहे वारंवार आपण विनंती तीच करत आलोय मैदानावरती जात असताना गार्ड प्रदान करू जाऊ नका. लाईव्ह सामने आहेत. आपल्याला पुन्हा एकदा वॉर्निंग देण्यात येत आहे. सव्वीस धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळेल न्यू बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज चैतन्य कुलकर्णी स्टायकँडच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच जे पाहायला मिळणार आहे. अभय चैतन्यद्वारा टीमसाठी या ठिकाणी आपण पाहतोय कशा रीतीनं अगदी कामकाज केलं जात आहे.
इथे या दरम्यान आपण पाहतोय बोनस कदाचित मिळालाय. नो बॉल आणि चौकार. भिडू दे साऱ्या गगनात लल निर्णय अंतिम आहे. फ्रीडचं चेंडू या ठिकाणी असेल. दुसऱ्या बाजूने बऱ्याच काळ या ठिकाणी आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट क्लब खोडस संघाच्या मार्फत एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातला एक महत्त्वपूर्ण खेळाडू आज या मैदानावर त्या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत. जगदंबा स्पोर्ट क्लबचे माजी खेळाडू महाराष्ट्र पोलीस स्वप्नील साळवे अर्थात लालू साळवे या ठिकाणी नक्कीच उपस्थित आहेत. त्यांचं आपल्या जगदंबा क्रिकेट असोसिएशन खोडद यांच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी नक्कीच केला जातो आहे. मी स्वप्नील साळवे महाराष्ट्र पोलीस अर्थात लालू साळवे आपल्याला विनंती करेल आपल्या ठिकाणी विशेष सन्मान आपल्या जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत या ठिकाणी होतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. षटकार. फटका असा धुवा सन्मान आपल्याला ठिकाणी नक्कीच करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाच्या या ठिकाणी पारितोषिक मिळाले गेले. ग्रामविकास मंडळाचे विद्यमान सचिव आदरणीय सुजनदादा घंगाळे आपल्या शुभहस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी लालू साळवे यांचा आपण या ठिकाणी करतोय. मी सुजनदादा घंगाळे आपल्याला विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी व्यासपीठाकडे यावं. सन्माननीय सुजनदादा घंगाळे. सुजनदादा घंगाळे आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे यावं. कित्येक काळ या ठिकाणी आपण पाहतोय जगदंबा स्पोर्ट्स खोडद या संघाच्या मार्फत आपल्या गोलंदाजीची चुणूक आणि समोरच्या भल्या भल्या आयकॉन खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून बाद करण्याचं कामकाज ज्यांच्या मार्फत नक्कीच केलं गेलं ते स्वप्नील साळवे साकोरी नगरीचे अर्थात लालू साळवे यांच्या ठिकाणी सन्मान आपल्या जगदंबा स्पोर्ट्स क्रिकेट असोसिएशन खोडद यांच्या वतीनं या ठिकाणी नक्कीच केला जातो. 41 धावा आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात आणि त्या दरम्यान टिपला जाईल झेल. फलंदाज इथे बाद. विकेट. क्रिकेट म्हणजे एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. कुमार या ठिकाणी आपण पाहतोय इथे नक्कीच आहेत. षटक देखील संपलीत. 3 षटकं इथे संपलीत जात आहेत. शेवटचे 12 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. 12 चेंडूमध्ये संघाला अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय 34 धावींची आवश्यकता. 12 चेंडू 34. त्यामुळे सामना अजून देखील भैरवनाथ क्रिकेटला मंगरूळ टीमकडे आहे. गणेश लामखेड या ठिकाणी खेळला गेला तर सामना काहीतरी होऊ शकतं पण गोलंदाज देखील तितकाच महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज इथे राहुल तयार होताना पाहायला मिळतात. 12 चेंडू 34 धाव्यांची गरज आहे. या षटकावरती या ठिकाणी आपण पाहतोय इथं नक्कीच सामन्याचं गणित अवलंबून आहे. बारा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच शिल्लक 34. गणेश काय करामत करेल. पहिला चेंडू या ठिकाणी केला मिड विकेटच्या दिशेने. चेंडूला वेग आहे. डीप मिड विकेट. चेंडू सीमा पार. चौकार. 4 धावा आहेत.
45 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडू शेवटचे शिल्लक, 30 धाव्यांची गरज. सामना कधी पेठ संघाकडे पाहायला मिळतोय तर कधी सामना मंगरुळ पारगाव संघाकडे पाहायला मिळतोय. पण इथे जिंकलं जात आहे क्रिकेट, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. एक धाव त्या ठिकाणी त्यांना आपल्या जरूर नक्कीच पाहायला मिळेल. एक सिंगल अगदी आपण पाहतोय. 29 धाव्यांची गरज आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. या षटकावरती सामन्याचं पूर्णपणे गणित अवलंबून असणार आहे. या षटकावरती आपण पाहतोय सामन्याचं पूर्णपणे नक्कीच वर्चस्व या ठिकाणी नक्कीच ठरणार जाणार आहे. आणि हे ठरलं जाणारं वर्चस्व या ठिकाणी आपण पाहतोय टीमचं कशा रीतीनं राहील पाहावं लागणार आहे. बेगट डीप स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्यावरती चेंडू जाताना पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार, 6 धावा आहेत. फटका असा धुवा. आपण पाहतोय 9 चेंडू शिल्लक आहेत. 23 धाब्यांची गरज. 9 चेंडू 23 समीकरण. बेगट वन्स अगेन. इथे क्षेत्ररक्षक आहे पण अडवला जाईल का? नक्कीच अडवला जातोय. 2 धाबा वाचवल्या जातात आपल्या संघासाठी. 2 धाबा पडून देखील या ठिकाणी आपण पाहतोय पळून पूर्ण होताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावफलक देखील पुढे जात आहे. धावफलकावर 54 धाबा धावफलकावरती आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज. शेवटच्या षटकामध्ये सामना रंगला जातोय हे मात्र तितकंच नक्की आहे. रंगला जाणार आहे हे देखील तितकंच खरं आहे. स्लोवर वन टाकलाय आणि स्लोवर वनला पाठवलाय थेट सीमापार. थेट सीमापार. चौकार. 4 धाबा आहेत. भिडू दे सारे. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, 17 धाब्यांची गरज. 7 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे. हो, हा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच सुरेख आपल्याला पाहायला मिळेल. डॉट चेंडू आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 17 धाब्यांची गरज. 6 चेंडू 17. सहा चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 17 धाब्यांची गरज जिंकण्यासाठी आपण पाहतोय टीमला. काय करामत या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळते. सामना जिंकेल का भैरवनाथ स्पोर्ट क्लब मंगरुळ पारगाव टीम या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षय पडवळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. काय होणार आहे सामन्याचं गणित चित्र या ठिकाणी आपल्याला जरूर नक्कीच पाहायला मिळणार आहे. साकारायचा अप्रतिम खेळ, सजवायचा अप्रतिम खेळ, दाखवायचा देखणा खेळ. पाहूयात. हो, या दरम्यान आपण पाहतोय धाव घेण्याचा इरादा जरूर केला गेलाय. एक धाव लेग बायची आपल्या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडूमध्ये 16 धावींची गरज. 5 चेंडू 16. धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरे टीम आपण रेडी राहायचंय. सामना संपल्या आपला टॉस होईल आणि लगेच सामना सुरू होईल. या सामन्यातला विजयी संघ दरम्यान तो सामना आपल्याला पाहायला मिळेल.
हो, या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच फटका खेळायचा होता, इरादा फसला गेला. लेग पाईच पुनश्च एकदा या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव मिळताना पाहायला मिळणार आहे. 4 चेंडू आणि 15 धावेंची गरज. 4 चेंडू 15 धावेंची आवश्यकता आहे. धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी संघासोबत खेळण्यासाठी कोण सज्ज होणार आहे हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. पाहूयात. हो, या दरम्यान यष्ट्यांचा वेध गणेश लांबखेडेला परतवलं गेले माघारी. विकेट. तीन चेंडू आणि 15 धावेंची गरज. 3 चेंडू आपण पाहतोय बंटी मैदानावरती जाताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू मध्ये मोठ्या फटक्यांची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 15 धावेंची गरज आहे आणि ती गरज या ठिकाणी आपण पाहतोय कोणाच्या माध्यमातून भागवली जाते. बेघेट केलाय आणि त्या ठिकाणी टिपला जाईल झेल. फलंदाजाला परतावं लागेल. चेक केलं जाईल. क्रिकेट म्हणजे हुकला फलकावर आहेत. उर्वरित त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. भैरवनाथ स्पोर्ट क्लब मंगरुळ पारगाव टीमचं आव्हान या ठिकाणी आपण पाहणार आहोत. कशा रीतीनं राहिल्या जाते. 2 चेंडू मध्ये 15 धावेंची गरज आहे आणि पाहूयात 2 चेंडू मध्ये 15 धावा या ठिकाणी टीमच्या आता कशा रीतीनं होत आहेत, पूर्ण होताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की नाही हे देखील अगदी पाहणं गरजेचं नक्कीच आहे. इथे ब्लॉकॉन मारा एक धाव तर येताना पाहायला मिळणार आहे जरूर. अंतिम एक चेंडू असेल. पाहूयात. सामना या ठिकाणी आपण पाहतो नक्की जिंकला जाईल. पेट टीम चला. धर्मनाथ स्पोर्ट क्लब साकोरी आणि वाकेश्वर